गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग सर्वांना. तो आज आहे ट्यूजडे आणि सकाळचे वाजलेले आहेत, टायमिंग दाखवतो 8:15 दिसत नसेल टाईमचं, 8:12 प्रिसाईज झालेले आहेत आणि वाजलेले आहेत जनरली. आज गणेश जयंती आहे आणि गणेश जयंतीच्या मुहूर्तावर आज आपला ऑलमोस्ट फर्स्ट राईड ऑफ 2024 आफ्टर दी लॉंग ब्रेक ऑफ माय मेडिकल हेल्थ. आता माहीत नाही मला आवाज कसा येतो आहे, माझा माईक तर टॅग्ड आहे आणि माहीत नाही पुढे. लेट्स सी, मी चेक करतो ऑडिओ तरी पण मस्तपैकी सकाळ सकाळ थंड वारा. आणि आजचा आपला POV बघा, मस्तपैकी आपण आज चेतक घोडा, आपला घोडा, निळा घोडा घेऊन चाललो आहे. कुठे चाललो आहे तर आपल्याकडं बर्फ तर नाही पडत पण थंड वातावरणासाठी मानलेलं जाणलेलं एक ठिकाण आहे. ते थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल, थंबनेल कॅप्शनवरनं. सो आपला निळा घोडा चार्ज केला होता रात्री 99%वर, आता 95% आहे. लोक चालले ऑफिसला, आपण चाललो आहे ट्रॅव्हलला. सकाळ सकाळ पहिला सिग्नल आपला कात्रचा सिग्नल, तर घाट लागेल, घाटामध्ये कशी चढा नसेल माहीत नाही. सो लेट्स अंडरस्टँड. आता माईक माझा कुठे गेला यार? अरे हो काका, काका सगळं सगळं भिजून मारत आहेत. आता माईक. हां, गुड मॉर्निंग सगळ्यांना. परत एकदा आवाज नसेल आला तर त्यामुळे मी परत गुड मॉर्निंग बोलतो. सकाळ सकाळ बघा, लोक ऑफिस चालले आणि आपण चाललो ट्रॅव्हल. पहिली ट्रॅव्हल ट्रिप ऑन आवर निळा चेतक आफ्टर 1 year. आमचा बंधू शंतनू ब्रो चालवायचा गाडी. आता तो नाही आहे त्यामुळे गाडी आहे आपल्याकडं आणि माझ्याकडे आपली हलकी नाही. आणि तुम्हाला पण माहिती आहे आपण घरी बसून राहू शकत नाही. जर आपल्याकडे वेळ आहे, सुट्टी आहे, सगळं आहे तर सध्या काय काम धंदे काय नाही आणि घरी बसून आळस चढलेला होता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट यार, लिटरली 1.5 महिन्याचा बेड रेस्ट, मेडिकल. काकू, ताई, मावशी काय चाललंय तर 1.5 महिन्याचा मेडिकल रेस्ट आणि आपल्या पायाची दुखापती, ॲक्सिडेंट सगळ्यानंतर आज पहिली राईड. आता आज आपण चेतकवर मस्त करणार. 94%वर गाडी चाललेली आहे. घाट क्रॉस करू. आता काय काय चॅलेंजेस येतात, काय काय नाही माहीत नाही. सो सगळ्यांच्या सामोरे जाऊयात आणि मग एन्जॉय करूयात मस्त आजची टूर. माहीत नाही स्टे असेल का नाही, प्रयत्न तर असा असेल की नाईट लाईफ दाखवायची मग तुम्हाला लोकेशनची, पाचगणी आणि महाबळेश्वर. पण डोंट नो, मूडवर आहेत सगळ्या गोष्टी. मूड असेल तरच मी तुम्हाला एन्जॉय करून देऊ शकतो हा ब्लॉग आणि बाकीचं तुम्ही समजून घ्या भावनांना. आजचा ब्लॉग मराठीत करत आहे कारण असं आहे की माझे खूप सारे मित्र, खूप सारे मैत्रिणी, जेवढी आपली ओळखीतली मंडळी आहे, सर्वांचं म्हणणं आहे की भाई तू मराठीत एवढा व्यवस्थित बोलतो, हिंदीची वाट कशाला होते. तर ठीक आहे भावांनो, तुमच्यासाठी आजचा ब्लॉग आणि सगळी आपली जनता, सबस्क्रायबर गँग आहे त्यांच्यासाठी. आत्ता तर आपण 320वर आहे पण तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आम्ही पल्ला गाठू लवकरात लवकर आणि मॉनिटाईज पण होईल आपलं अकाउंट. सो एक्सपेक्टिंग फॉर गुड अँड होपिंग फॉर दी बेस्ट. सो आजचा ब्लॉग एन्जॉय करा. वातावरण सेक्सी झालं, मस्त सूर्य एक साईडनी, गार वारा चाललेला आहे. तर काय गरज नाही आपल्याला काश्मीरला जायची. एवढ्या थंडीमध्ये पण आपण एन्जॉय करू शकतो. फक्त बर्फ नाही आहे तर बर्फ घरनं घेऊन या तुम्ही फ्रीजमधनं आणि मस्त अंगाला लावला की बर्फाचा फील येईल तुम्हाला. ठीक आहे. ओव्हरऑल इट्स ग्रेट वेदर आणि राईडसाठी तर कधी तुम्हाला माहिती, थंडीतले वेदर म्हणजे थंडीतलं वेदर आहे, लोक फिरायला निघतात. सो चला एन्जॉय करू राईड अँड लेट्स सी हाऊ दी जर्नी हॅपन्स. सो आजच्या दिवसात आपल्याला पहिला घाट लागलेला आहे, जो एक कात्रज घाट सुरू झालेला आहे आणि सकाळचे परत वाजलेले आहेत 8:30, 8:20, 5 मिनटात ऑलमोस्ट आपण पोचले. कात्रज घाट सुरू केलं आहे. सो गुड. 35-30च्या ॲव्हरेजने चालू आहे आपण आणि घाट लेट्स सी कशी गाडी परफॉर्म करते घाटात. आता हा जो रिव्ह्यू आहे हा 1 वर्षाच्या नंतर नाही. सो लेटेस्ट मॉडेल पण आलेलं आहे चेतकचं. सो रिव्ह्यू नाही म्हणू शकणार, हे जर्नी आहे यार. काय काय ना आपल्या घरी बसून, आणि तुम्हाला माहिती आहे ट्रॅव्हलर लोकांना जनरली नाही होऊ शकत. आता स्पीड यार, डॉमिनर
परत आपले दुसऱ्या बाईक्स त्याचा स्पीडचा आपण नाही ह्याला एक्सपेक्ट करू, पण हां वेदर एन्जॉय करतोय, सराउंडिंग नेचर त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करणं गरजेचं आहे ना. सो घाट बघा, हा काय एवढा स्टीफ नाही आहे. माझा विचार चालला होता नवीन कात्रज घाटानं जायचा, पण शेवटी कॅल्क्युलेशन्स तेच झालं असतं किलोमीटर्सचं, इकडनं काय गेलो तिकडनं काय गेलो. सो आय थॉट की आपण सरळ सरळ रूट पकडून जावं. आणि ह्याच्यावर पण कमेंट करा यार की तुम्हाला एवढं शुद्ध मराठी आवडेल काय एकदम बिंदास मराठी पाहिजे. हा घाट बघा स्पेसिफिकली लोक बघा कार शिकवायला ड्रायव्हिंग स्कूलवाले इकडं आणतात लोकांना घाटामधली प्रॅक्टिस पाहिजे म्हणून. आता आपण आत्तापर्यंत तरी 2% बॅटरी घालवलेली आहे. हो भाई साहब, 2 नाही 89वर डायरेक्ट आली 91ची. गर्दी पण आहे, ट्रॅफिक पण आहे घाटात. थोडं निवांतच जाऊयात. ही बेबी बघा क्युटी. आता आजचा POV आत्ताचं कसं वाटतं तुम्हाला सांगा अँगल. नाही तर मी हेल्मेटला पण माउंट करू शकतो, तर तो माउंट करू का तो पण तुम्ही कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये. तर काका गप्पा मारत गाडी चालवत आहे, काय करतात त्यांनाच माहिती आहे. आणि माईकचा पण आवाज कसा आहे ते तुम्ही कमेंट करा. कमेंट बॉक्स दिला यार, कमेंट करत जा. कमेंट नाही करणार तर आम्हाला कसं कळणार तुमची काय अपेक्षा आहे, कुठे चुकतं आम्ही, काय चाललंय काय नाही, काय बरोबर आहे काय वाईट आहे, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे, हे तुम्ही सांगणार. हां समजून घ्या भावनांना. अपघाती क्षेत्र आहे. स्टीफ टर्न आला आता थोडासा. गाडी पळवायची नाही आपली, आज रेसिंगची गाडी नाही, आज एन्जॉय करण्याची. पेशन्स टेस्ट आहे आज, पेशन्स टेस्ट. आपण किती निवांत गाडी चालवू शकतो, किती निवांत जर्नी एन्जॉय करू शकतो. सो दिस इज अ पेशन्स टेस्ट. सरळ रोड लागला की आपण मग कवर करू. आता थोडा घाटच हे करू. अजून 1 टर्न राहिला आहे. ट्रक बंद पडलाय राव, सकाळ सकाळ ट्रॅफिक जाम जॅम जॅम. ओ लक्झरीवाले काका काय करताय काय, दाबा मला दाबा. चेतक पण काय कमी नाही ओव्हरटेक करायला भावांनो. ओढली आपण पण मस्त गाडी. हा आला एक फ्लॅट टर्न. 87वर बॅटरी आली 91वरनं. म्हणजे घाटात भरपूर ओढती आहे. आता टेन्शन आहे की खंबाटकी घाट, त्यानंतर आपल्याला येणार महाबळेश्वरचा घाट, असे 3 घाट. सो लेट्स सी. रिस्क आहे तो इश्क आहे, इश्क आहे तो रिस्क आहे, काय असं म्हणतात ना ते. आज आपण ते पण ट्राय करू. काका बघा ट्रिपशी चाललेत मस्त. चलो भाई साहब, घाट संपला आहे. तर ऑलमोस्ट 91% जर कॅल्क्युलेट केलं 8% बॅटरी आपली गेलेली आहे घाटात. आता 8% 59चं 59 किलोमीटर्सची रेंज दाखवली. आणि दिस इज जनरली ॲव्हरेज रेंज. तुम्ही रेंजवर जाऊ नका, पर्सेंटवर जा. बॅटरी पर्सेंट किती आहे आणि त्याच्यावरच पुढे जज करा. जनरली ठीक आहे. 30चा ॲव्हरेज, 30चा स्पीड ठेवून झाला 30-35. नॉट बॅड येट. बोगदा संपलेला आहे. कात्रज घाटातला बोगदा ऐकायला लावले सकाळ सकाळ. पोल्युशन. बॅटरी सेव्ह करत करत जाऊ, एन्जॉय करत करत मस्त. माकडं बघा, माकडं दिसतात का माकडं. बघू उतराव ऑटोमॅटिक जाते का गाडी, बघू. नाही यार, उतराव जात नाही खाली. मस्तपैकी निवांत डोंगर बघत, हिरवळ बघत, गाड्या घोडे एन्जॉय करत घाट उतरलेला आहे आपण. जनरली माझं एक्सपिरियन्स असं आहे
की रेंजवर जाऊ नका. रेंज इज जस्ट ॲव्हरेज ऑफ युअर ड्रायव्हिंग स्किल्स. आणि बॅटरी पर्सेंटवर जा जनरली. दॅट टू अगेन डिपेंड ऑन युअर ड्रायव्हिंग की हाऊ आर यू एक्सेलरेटिंग. आणि रानटी चालवत आहे सिंपल भाषेत का प्रेमाने चालवत आहे गाडी, ह्याच्यावर तुमचं सगळी गाडी चालणार आहे. मस्त सकाळ सकाळ कैलास भेळ क्रॉस केलेलं आहे. सगळे हॉटेल्स ओपन झालेले आहेत आणि टाईम अपडेट आत्ता झालेले आहेत 8:35 प्रिसाईज 8:37. आणि आपल्या चेतूची बॅटरी आहे 80%. सो ऑलमोस्ट ठीक आहे, नाईस. कैलास भेळ क्रॉस केली आहे, निवांत एकदम वातावरण एन्जॉय करत चाललो आहे आपण. सकाळ सकाळ मस्त हॉटेलचे सुगंध, नाश्त्यांचे काय म्हणू शकतो आपण त्याला, आस्वादाचे आकर्षित सुगंध वाफे सुटलेले आहेत. त्यामुळे तोंडाला पाणी सुटत आहे. पण आत्ता नाही, आपल्याला ॲटलिस्ट कापूरहोळ क्रॉस करायचं आहे, त्यानंतर आपण विचार करू. बट ओव्हरऑल एव्हरीथिंग इज गुड. आपली हेल्थ पण मस्त आहे, टकाटक एकदम, आणि वातावरण पण मस्त आहे. तर जेवढं ऊन पडायच्यात आपण कवर करेल तेवढं चांगलं आहे. टार्गेट आहे की आता हार्डली मला वाटतं 11पर्यंत पोचून जाईल मी. 11पर्यंत 11 साडे 11पर्यंत पोचायला पाहिजे. ॲव्हरेज स्पीड ऑफ 35-40 ठेवला मी तर पोचून जाईल. सो लेट सी. थोडं सिटी एरियामध्ये स्टार्टिंगला बॅटरी भरपूर गेली आहे माझी, पण आता आहे ओके ॲव्हरेजला. गाडी गरम झाली की एवढं काय नाही. फ्लॅट रेंजला गाडी इज वर्किंग फाईन. पण जेव्हा इनिशियल स्टेजला गाडी थोडीशी घेणार चार्जिंग. आता आपल्याला मला ह्याची आयडिया नाही आहे की हिला रिक्रिएशनवाली टेक्नॉलॉजी आहे का नाही चेतकला. मी गुगलवर चेक केलं नाही, काय गडबड सगळ्या गोष्टी. अचानक प्लॅन झाला घरी बसून, म्हणलो चला आहे आपल्याकडं काहीतरी. सो लेट्स क्रिएट सम कंटेंट ऑन दिस. लोकांनी खूप नेगेटिव्ह कंटेंट बनवले चेतकचे. सो लेट्स एक्सपिरियन्स दॅट ॲज वेल की नेगेटिव्ह आहे का, प्रत्येकालाच येतो का, कोणाला सिलेक्टिव्ह लोकांना झालेलं आहे. तर दॅट टू पण मी म्हणलो ट्राय करा. आपल्याकडे गाडी आहे तर पैसे कुठे पडत आहे आपल्याला. सो असे छोटे मोठे राईड्स लेट्स सी. आता हे एक्सप्रेस हायवेज पण नवीन बनतात बघा, त्याच्या मागे पण काय तर तुम्हाला माहिती आहे कारण काय. चला विस्टरवाले काका. ओ भाई साहब, ही दिस इज होंडाई क्रक्स कर्व आय थिंक सो. नाही कर्व नाही, पण कर्व थोडी अशी फोल्डेड आहे ही. नो आयडिया, पण थोडी नेक्सॉन सारखी वाटली मला. सातारा 88, बेंगळुरू 820. मध्ये काय होतं कोल्हापूर, आय थिंक सो कोल्हापूर पण असेल 100च्या आसपास. हां बघा मस्त टर्न मारतात काका चौकातून. यार मित्रांनो, मला एक जरा शेल पेट्रोल पंपवर रिचार्ज शेल म्हणून दिसलं मला. सापडलं दिसलं जे समजा जे भावनांना समजा. मला एक डाऊट आहे, इज दॅट अ चार्जिंग स्टेशन. मला वाटतं मी गुगलला चेक करावं, कारण की जर चार्जिंग स्टेशन असेल सो इट्स ग्रेट की ॲटलिस्ट लेट मी चेक. मी साईडला गाडी घेऊन ना चेक करतो, थांबा. चेक करणं गरजेचं आहे. येस, मी गुगलला चेक केलं, मला कळालं की येस शेल चार्जिंग इज चार्जिंग स्टेशन. आणि जनरली हे चार्जिंग स्टेशन तुम्हाला तुमच्या ट्रॅव्हल पार्टनर जो चार्जिंग ट्रॅव्हल पार्टनर लाईक युअर 4 व्हीलर और 2 व्हीलर यू कॅन चार्ज युअर. तुम्ही ते चार्ज करू शकता तुमची गाडी तिथे आणि तुम्हाला पॉईंट्स मिळत जातील. पण ओव्हरऑल दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. सो बेसिकली इट्स 8:56, 9 वाजले ऑलमोस्ट. आणि प्रिसाईज टू बी 8:57. बनेश्वरला ऑलमोस्ट नसरापूरपाशी पोचलो आपण. नसरापूरचा ब्रिज हा क्रॉस करून पुढे कापूरहोळ. सो लेट्स सी यार, वेदर मस्त आहे, थंडगार. आणि
पुढे बघू कापूरच्या पुढे थोडीशी एकदा चार्जिंगची सीन बघू किती किलोमीटर आपल्याला लागणार आहे आणि त्या बेसिसवर चार्जिंग करून घेऊयात. आय थिंक रिचार्जिंगचं आहे ह्याला टेक्नॉलॉजी, कारण की हा जो सिम्बॉल दिसतोय मला एक इथं बॅटरीचा, की गाडी उतरावर सोडून दिली की चार्जिंग होती ऑटोमॅटिक. सो दॅट इज आय एम एक्सपेक्टिंग की व्हायला पाहिजे तसं काहीतरी. लेट्स सी. आय थिंक सो आहे तसं, पण एवढे इफिशियंट नाही आहे ते, कारण की आता हा सिम्बॉल गेलेला आहे. आता सिम्बॉल ब्लिंक नाही होते, असा बॅटरीसारखा तुम्हाला एक सिम्बॉल दिसेल रेंजच्या वरती ब्लिंक होता नाही. सो तो मला वाटतोय रिचार्जिंगचा सिम्बॉल असेल, बट आता गेला आहे तो सिम्बॉल. उतारावर असलो की दिसेल तुम्हाला. जनरली डिस्प्ले इज नॉट दॅट ब्राईट. हा आता जुना व्हर्जन आहे चेतकचा फर्स्ट एडिशन. सो यू गाईज कॅन अंडरस्टँड की काय सीन आहे. सो आपण पोचलेलो आहे कापूरवर. लेफ्ट साईडचा रोड बघितला असेल तुम्ही, तो जातो कापूरवरचा बोर्ड. सो कापूरवरचा बोर्ड खूप पुढे गेला. हा कापूरवळ एक्झॅक्टली लागतं. इथनं लेफ्ट साईडला गेले तुम्ही की नारायणपूर, प्रति बालाजी, देन पुरंदर फोर्ट. प्रायमरी का बोललो, सगळ्यात पहिला महत्त्वाचा स्पॉट पुरंदर फोर्ट, त्यानंतर बाकी सगळं. सो असे स्पॉट्स लागतात. आता आपल्या चेतकची बॅटरी आहे 68% आणि रेंज दाखवते 63 किलोमीटर्सची. आणि इथं अजून बरेचसे स्पॉट्स आहेत आपल्या नाश्त्याला, पण आपण थोडंसं अजून पुढे जाऊयात आणि देन वी कॅन ट्राय समथिंग. यार मला हे एक समजत नाही आहे, एवढे मोठे पेट्रोल पंप्स आहेत, त्यांनी एअरचे पण स्लॉट्स, एअरचे स्टेशन्स बनवलेत. ठीक आहे, इंडियामध्ये आत्ताशी लॉन्च होती आहे, ॲडॉप्ट होती आहे, लॉन्च झाली ॲडॉप्ट होती आहे. जनरली करेक्ट करतो वर्ड्समध्ये, लोक कन्सिडर करत आहेत EVs. त्या बेसिस इट्स गुड ऑप्शन टू बिल्ड अ बिझनेस. आय एम नॉट शुअर ओला किंवा ॲथर जनरली व्हॉट दे आर चार्जिंग, पण petrol pumps can start building these stations, charging stations, and this is a good option. आता 67 वर आली आपली गाडी, तर आपण एखादं चांगलं हॉटेल बघून जिथं आपल्याला जे हेल्प करतील चार्जिंगला अशा जागी थांबवू गाडी. थोडं एक 90% पर्यंत चार्जिंग करून घेऊ, कारण की परत मी जर 60-50 पर्यंत जर ओढली गाडी पर्सेंटला, तर मग चॅलेंज असा होऊ शकतो की भाई साहेब चार्जिंग व्हायला वेळ जाईल, 1-1.5 तास थांबावं लागेल. सो एखादं चांगलं हॉटेल जिथं जे आपल्याला हेल्प करतील तिथं थांबूयात, आपण चार्जिंग करून घेऊ आणि पुढची जर्नी कंटिन्यू करू. आत्ता तरी 67%वर आलेली आहे. छोटे मोठे स्टीप्स आहेत की जास्त पण स्टीप नाही आहे, म्हणजे सरळ नाही आहे जास्त, तर चढ आहेत. तर चढामध्ये थोडीशी बॅटरी खाते गाडी, पण डिपरवर बॅटरी सेवर मोड आहे हिला. हा मी जनरली बॅटरी सेवर मोड बोलतो, मला माहीत नाही एक्झॅक्टली ह्याला काय म्हणतात. तर आमच्या बंधूंनी सांगितलं गाडी चालू असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चालवा, आणि परत ब्लिंक होतो आहे, दिसा असेल का नाही माहीत नाही, पण परत एक इलेक्ट्रिसिटी किंवा बॅटरी रिजनरेशनचा एक सिम्बॉल येतो परत. सो दॅट इज ऑल्सो गुड पार्ट आहे, पण तेवढं इफिशियंट नाही आहे, बट स्टील. तुम्हाला काय वाटतं, पेट्रोल पंपवाले देतील चार्जिंग करायला? बघू, आता मी ट्राय तर करणार आहे पेट्रोल पंपवर, आणि आता करावंच लागेल ट्राय. 66 किलोमीटरच दाखवत आहेत, सॉरी 66% दाखवते बॅटरी, आणि 61 किलोमीटर. एकदम डेड वनवर जायचं नाही आपल्याला, काय मग फायदा नाही आहे, म्हणजे मग परत 2 तास बसा टाईमपास करत, त्याला सेन्स नाही बनत. सो बघू, थांबा आता काहीतरी मी बघतो जुगाड. एवढ्या ह्याच्यामध्ये वाईपर्यंत पोहोचेल मी, मला तेवढा कॉन्फिडन्स आहे. एवढ्या ह्याच्यापर्यंत
35 मी अजून निवांत केली ना गाडी तर पोचेल. तर हा 45चा माझा ॲव्हरेज आहे, 40-45चा. सो मस्तपैकी ब्रेक घेतला आहे हॉटेल माऊली, विठ्ठल माऊलीला. सो सदैव आपल्याकडं माऊलींची कृपा आहे, त्यामुळे आपलं गाडी मस्त चेतकचा ऑन सीन झाला आहे. तुम्ही समोर पाहू शकता की गाडी मस्त चार्जिंग लावली आहे. समोर माऊलींची मूर्ती आहे, जवळून दाखवतो तुम्हाला. आणि हा जनरली बघा माऊलींची मूर्ती किती मस्त सगळं असं हे पूजा केली. सो ओव्हरऑल मस्त गार वारं सुटलेलं आणि वेदर खूप एक नंबर खूप छान बिन काय नाही, पण लय भारी वेदर आहे. आणि आत्तापर्यंत चांगली रेंज म्हणजे ऑलमोस्ट 65-66 किलोची % बॅटरी राहिलेली आहे चेतकची. त्यामुळे तसं एफोर्डेबल आहे. EV इन्फ्रास्ट्रक्चर इंडियामध्ये वाढलं पाहिजे यार गाईज. लोक ॲडॉप्ट करतात. टियागो, नेक्सॉन, देन MG पण कमिंग विथ गुड प्रोडक्ट्स. सो गाड्यांचा आवाज येतो आहे तरी मी इकडे ब्लॉग करतो आहे. पण ओव्हरऑल नाईस. बट लेट्स सी आता पुढचं कसं आहे. आणि आता तरी मी पोचतो आहे पाचगणीला. अजून 1 तासाची जर्नी माझी, 12पर्यंत पोचेल मी. आणि त्यानंतर लेट्स सी आपण आय एम एक्सपेक्टिंग मी जोस्टेलला चेक इन करेल. नाहीतर लेट्स सी कसं होते पुढचं काय अजून प्लॅन नाही. दिस इज अनप्लॅन ट्रिप. आणि मेदू वडा आणि बटाटा वडा सांबार दिला ऑर्डर, खाऊ दे. हे बघा चार्जिंगचा फुल जुगाड बघा. मस्त एक एक्सटेन्शन बोर्ड मी कॅरी करत होतो. भाऊ म्हटलं आपला म्हणजे आपला मित्र नाही आहे कोण, पण तो ना सर लावा चालेल ठीक आहे. त्यामुळे जुगाड झालेला आहे. चला नाश्ता करून पुढचं अपडेट सांगतो मी काय काय नाही. गाइस नाश्ता वगैरह करके हो गया है मस्त. एंड टाइम अपडेट अभी बजे 10:10. सो आता पहिल्यापासून ब्लॉग करायची, हिंदीत ब्लॉग करायची सवय होती, त्यामुळे थोडंसं हिंदी असणार आहे. हा जुगाड बघा काय 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 कॅरी करतो. एक्सटेन्शन बोर्ड, पॉवर स्विचचा, आणि नॉर्मल एक कन्व्हर्टर एक आहे आपल्याकडं, आणि आपलं चार्जर. सो बॅटरी झालेली 81%. आजचा POE आणि आपली निळा चेतक इज ऑल सेट. 82-83% चार्जिंग झालेली आहे. विच जनरली एक 85 किलोमीटर्स गाडी अजून चालेल. बट ऑल थँक्स टू विठ्ठल माऊली स्नॅक सेंटर अँड भाऊनी आपल्याला कॉर्पोरेट केलं आणि चार्जिंगला गाडी लावून दिली, म्हणून एवढे किलोमीटर्स मी म्हणजे ॲटलिस्ट % वाढले गाडीचे. बट ओव्हरऑल थँक्यू. आणि या चला ठीक आहे चालेल. सो गाईज मस्त नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आणि मस्त वडा, मेदू वडा. आणि परत एकदा थँक्यू विठ्ठल माऊली स्नॅक सेंटरला. भाऊनी आपल्याला चार्जिंगला गाडी लावून दिल्यामुळे ॲटलिस्ट 82% बॅटरी आपली चार्ज झालेली आहे, जी 62-63 होती. तो रेंज आपल्याला मिळाली आता परत 89 किलोमीटर, विच गो 90 किलोमीटर ॲव्हरेज पकडून झाला. आणि आपलं डेस्टिनेशन इज अराउंड 53 किलोमीटर. सो एक्सपेक्टिंग की एवढ्या ह्याच्यात जाऊन पोचलो पाहिजे आपण. आणि माईक आहे. सो बघूयात वाईपर्यंत काय सिच्युएशन आहे. वाईला मी कॉल घेईल. याचा प्रॉब्लेम असा आहे की रेंज थोडीशी रेंज वाढवली असते ना, 150ची वगैरे रेंज दिली असते ना चेतकला, 150, 160, 170ची, तर थोडी मजा आली असती. पण रेंज कमी असल्यामुळे चार्जिंग जेवढी होती तेवढी हे होऊन जाते, यूज होऊन जाते. सो ओव्हरऑल बघूयात. चॅलेंजिंग बट पीपलला रिक्वेस्ट केलं, लोक हेल्प करतात. आता भाऊनी यांनी हेल्प केली आपल्याला, त्यामुळे नो इश्यूज. 81% बॅटरी आहे आणि 10 झाले आहेत. अजूनसुद्धा वेदर खूप प्लीजंट आहे. आय एम एक्सपेक्टिंग की 12च्या आत आपण पोहोचू किंवा 12पर्यंत पोहोचू जोस्टेलला. त्यानंतर मग जोस्टेलला जाऊन फ्रेश होऊ, जेवण बिवण करू तिकडं, किंवा गाडी चार्जिंगला लावू, कपडे फ्रेश होऊ जरा. त्यानंतर नियर बाय साईट सीन्स करू. रिटर्न जर्नी आहे आपली उद्याचीच करू आता, कारण की 1 डेमध्ये गाडीला असं लोड नको द्यायला. आणि तुम्ही समोर मस्त दृश्य बघू शकता, काय सुंदर नजारा आहे. हा नजारा मला खूप आवडतो एनी टाईम. आणि नानांची वाडी माझं एक दिवस येईल इथं जेवायला, फॅमिलीला घेऊन यायचं आहे.
सो आपले काय ना काय रुटीन्समध्ये प्लॅन्स आहेत. बट ओव्हरऑल टेल नाव गुड एक्सपिरियन्स. आणि इथून अजून एक 50 किलोमीटर्सची जर्नी आहे. सो वाईपर्यंत नाही करते. वाई आय थिंक सो वाई विल बी 34-40 किलोमीटर. वाईपासून वरती परत एक 10-15 किलोमीटरचा क्लाइंब आहे ना, जो घाट आहे. वाजवा काका, तुम्ही वाजून घ्या आधी. हां, तर तो क्लाइंबच मला टेन्शन एवढं किती किलोमीटर्स खाते गाडी. सो लेट्स सी. आणि आता क्रुझिंग विथ 35-40. लेट्स रोल. खंबाटकी घाट पण किती होतो आहे, तो पण स्टिफ आहे थोडासा. बट लेट्स सी. अभी डिस्प्ले देख पा रहे होगे. आता डिस्प्ले बघू शकता तुम्ही. 78 किलोमीटर तुम्हाला 85 किलोमीटर दिसत असेल मागच्या आधीच्या क्लिपमध्ये. आणि ह्या क्लिपमध्ये बघा आता झटकन आता 2 सेकंड मी स्वतः शॉक झालो आहे. 85 किलोमीटरची रेंज दाखवली, ती रेंज डायरेक्ट 76 किलोमीटर आली. आणि गाडी चार्जिंग पण खपकन डायरेक्ट. आणि गाडी रेस बीस काय नाही केली मी. निवांत जो माझा क्रुझिंग स्पीड आहे 33 to 40च्या मध्ये, त्या क्रुझिंग स्पीडने चाललो आहे. म्हणजे हा टेक्निकल ग्लिच माणसाला टेन्शन देईन ना गाडी चालवताना, की बाबा गाडीचं किलोमीटर्स कमी आले, बॅटरी कमी झाली, तर मी काय करू, थांबू का गाडी पळवू, हे विचार करण्यासारखं आहे ना. सो आता बेसिकली मला हेच कळत नाही आहे ह्या गोष्टींवर टेक्निकली यांनी काम केलं आहे बजाजनी का नाही. दॅट नीड्स टू बी चेक नवीनवाल्या चेतकमध्ये. आणि का हे 1 वर्ष होऊन गेले चेतकला म्हणून अशी चेतक बिहेव करते आहे. सो गॉड नोज. पण आता बघू, लेट्स सी हाऊ द थिंग्स आर बिहेविंग. आणि त्याच्यावर पुढे आपण हे करू वर्कआउट. ऑप्शन काय, मग चार्जिंगलाच गाडी केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडं. जरी वाई किती लांब आहे मी अजून चेक नाही केलं, पण आपण डायरेक्ट जे होस्टेल डेस्टिनेशन आहे आपलं तर ते चेक केले. ते मगाशी 53-54 दाखवतं. आता होपिंग फॉर बेस्ट इट शुड बी 45 किलोमीटर, नॉट 40 ॲज 10 किलोमीटर नाही आले, बट 40 किलोमीटर्स तरी असेल. तर बघूयात. यार गाडीचे 65% आलेली आहे. अजून गंबाटकी घाट पण चालू नाही आला. मला हॉटेल सोडून हार्डली गड्यात बघा वाजता आत्ता 10:44. एक 10:30-10:20च्या दरम्यान मी सोडलेले हॉटेल. हां, हार्डली हाफ ॲन आवरमध्ये 81%ची बॅटरी डायरेक्ट 65% आली. पळवली पण नाही गाडी मी, खूप प्रेमाने चालवली आहे. आणि 57-56 किलोमीटरची रेंज फक्त दाखवते मला. आता हेच टेन्शन आहे मला. वाईपर्यंत गेलो आणि लेट वाईला बघू, ट्राय करतो मी कुठेतरी काहीतरी जुगाड करायचा. आता इथं घाट हा कधी लागतो आणि घाट कधी संपतो एक माहीत नाही मला, कसं काय होणार आहे. सो लेट्स सी. आता हा एक चॅलेंज आहे मला की काय होतं आहे बिहेवियर गाडीचं माहीत नाही. पण 81चं एवढं खपकन हे होतं, अजून घाट पण नाही सुरू झाला. सो हा आहे थोडं टेन्शनचं काम. बघू यार, थोडंसं चॅलेंजिंग आहे, पर काहीतरी ऑप्शन काढू याला. बघू यार काय होते. आणि आता कोणा ते रिक्वेस्ट करून परत चार्जिंगला लावावं लागणार गाडी. 100% करून मग निघूयात पुढे. तसंच काहीतरी करावं लागेल वाईमध्ये वगैरे. लेट्स सी. 47% बॅटरी आहे, 38 किलोमीटर दाखवते. आणि अजून तरी मी मॅपवर चेक केलं आहे चायला 47 आली बॅटरी, नजर लागली माझी. 47% आली, 46 सॉरी. आणि वाईला पोचलो आहे. हॅलो, चला. काकांनी काय आपल्या चार्जिंगला त्यांच्याकडे काय ऑप्शन नव्हता. मागेच थांबलो असतो तर परवडलं असतं. ठीक आहे, बघू आता पुढे काय जुगाड निघतो आहे का. ट्राय करू कुठेतरी बॅक बॉरो स्टील आणि थोडी आपली रिक्वेस्टची टेक्निक वगैरे यूज करूयात. आता हळूहळू 25-30च्या स्पीडने हळूहळू जाऊयात पुढे. आणि पेट्रोल पंप वगैरे मिळाला 10 किलोमीटरवर. आता हे बघा काच्या फुल मारामारी झाली चिलटनची.
किंवा मग एखाद्या हॉटेलवाले वगैरे भेटले तर त्यांना रिक्वेस्ट करू, काहीतरी करू. आता काय पर्याय नाही आपल्याकडं, कारण की आपण खूप डेडलाईनवर चालू आहे एकदम. 43% बॅटरी रेंज आहे आणि 43 किलोमीटर्सची रेंज दाखवते. सो लेट सी, तुम्हाला मी अपडेट शेअर करतच राहील. आणि बघू आपली लोक, आपली महाराष्ट्राची लोक किती मदत करतात आपल्याला. 10 मिनटाच्या डिस्टन्सवर वाई गाव आहे तसंही. सो लेट सी, त्या गावात पेट्रोल पंप झाला, जुगाड तर झाला. दादा HP पेट्रोल पंप मागे गेला आहे, दिसत नसेल तुम्हाला, आरशातनं दिसत असेल माहीत नाही. पण तिथे एक मॅनेजर होते, ते म्हटले की मॅप्रो गार्डन आहे खालचं इथं, तिथं चार्जिंग पॉईंट काढलेले आहेत, तिथं चार्जिंगला लावा गाडी, होईल तिथं काम तुमचं. सो लेट सी, चार्जिंग पॉईंट मिळतात आपल्याला का नाही, का आज ढकलावं लागणार आहे गाडी काय माहिती. पण 12 वाजत आलेत आणि ऊन आले कडक कडक, डोक्यावर सूर्य मामा मस्त. ओव्हरऑल टिल नाव मस्त जर्नी. 8 वाजता निघालो होतो, 8 साडेआठला, आणि टाईम अपडेट 11:40. सो गुड एक्सपिरियन्स टिल नाव. जिथे तुम्ही आता ओव्हरऑल कॅल्क्युलेशन्सचं सांगतो तुम्हाला. आता एक जे बाईक ओनर्स आहेत त्यांना माहिती आहे, 1000 रुपीज to 1200 पर्यंत, 1500पर्यंत तुम्हाला पेट्रोल तर लागतंच फुल टँक. आता महाबळेश्वर 143 पडतं, तर आपण स्पीड थोडा कमीच ठेवू. माहीत नाही आपल्याला चार्जिंग पॉईंटचं काही शॉर्ट आहे, पण महाबळेश्वर 143 पडतं. 143च्या हिशोबाने जर बघायला गेले तुम्ही तर एक ॲव्हरेज गाडी 125-130 जर पळवली तुम्ही, तुम्हाला 50-55चं ॲव्हरेज मिळतं. सॉरी, नॉट 50-55, 30-25-22चं ॲव्हरेज मिळतं. सो जिथं तुमची अर्धी टाके जाते. हो दे हां. मग त्यानंतर मग ठीक आहे, सगळ्यात राऊंड फिगर ते पेट्रोलचा खर्च वाचला आमचा. आता मला जोस्टेलला ऑनलाईन तर 1000 रुपये दाखवले, 999. सो जोस्टेलचं स्टे 1000 रुपीजमध्ये होईल. त्याच्या व्यतिरिक्त काय खाणं पिणं होईल थोडंसं आपलं. हार्डली तुमची ट्रिप 1000-1500 रुपयात होऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त काय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स तुमचा वाचला आहे, याच्यामुळे टोटली ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. मग ह्या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स बसचा पकडा किंवा तुम्ही लक्झरी पकडा, जे बोलायचं ते बोला. पण कम्पॅरेटिव्हली तुम्ही बघायला गेले तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स वाचतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा सेल्फ कम्फर्ट राहतो. तुम्हाला पाहिजे तशी गाडी चालवा, पाहिजे तसं म्हणजे स्टॉप्स घ्या, ब्रेक्स घ्या, एन्जॉय करा. सो इट्स टोटली अप टू यू. वेदर एन्जॉय करत करत हद्द समाप्त. सो ओव्हरऑल गुड सेविंग. अरे जा ना बाबा पॅप. रोड छोटे असल्यामुळे हे असं होतंच. बट होपिंग फॉर बेस्ट, फिंगर्स क्रॉस. मॅप्रो गार्डन, महाबळेश्वर 42, 5-23. मॅप्रो गार्डन यार, स्विचेस मिळू देत चार्जिंगला. चला मी दाखवतो मग इथं डायरेक्ट जाऊ.